नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो, निराधार योजना लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक अपडेट आहे। लवकरच तुमच्या खात्यावरती मे महिन्याचं अनुदान जमा होणार आहे। मग तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल किंवा श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी असाल, कोणत्याही यापैकी योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यावरती मे महिन्याचं अनुदान म्हणजेच पगार हा जमा होणार आहे। हा तुमच्या खात्यावरती 1,500 रुपये जमा होईल। 6 जून 2025 रोजी शासन निर्णय काढण्यात आला आहे आणि या शासन निर्णयानुसार त्यासाठी लागणारा जो निधी आहे तो महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी वितरित केला आहे। त्यानंतर तुमच्या खात्यावर म्हणजे 7 जून पासून तुमच्या खात्यावरती हे पैसे वितरित व्हायला सुरुवात होतील। लवकरच तुमच्या खात्यावरती हे पैसे आता जमा होतील। हे पैसे तुमच्या खात्यावरती 1,500 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आणि जर तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले नसेल किंवा काही महिन्यांपासून जर तुमच्या खात्यावरती या पगाराचे किंवा निराधार योजनेचे लाभार्थ्यांचे हे पैसे जर जमा होत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचं खातं आहे आधारशी लिंक करायचं आहे। म्हणजेच काय तर तुमचं खातं आहे DBTशी लिंक करायचं, तुमच्या बँकेमध्ये जायचं आहे आणि तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स तुमच्या खात्याला लिंक करायचे। त्यानंतर तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। डिसेंबर 2024 पासून तुमच्या खात्यावरती या योजनेचे पैसे किंवा निराधार योजनेचे पैसे DBTने जमा होतात आणि जर तुमच्या खात्यावरती हे पैसे येत नसेल तर म्हणजेच तुमचं DBT इनॅक्टिव्ह आहे, तर ते बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड द्यायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे। आणि एवढं करूनही जर तुमच्या खात्यावरती पैसे येत नसेल तर तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयाशी संपर्क करायचा आणि काय तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी वगैरे जर आली असेल तर ते त्या ठिकाणून दूर करायची। ज्यावेळेस तुमचा हयातीचा दाखला किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यात आलं होतं, जर तुम्ही त्यावेळेस कागद दिले नसतील किंवा तुमचे डॉक्युमेंट्स दिले नसतील त्यामुळे सुद्धा या ठिकाणी तुमचा पगार स्टॉप होऊ शकतो किंवा बंद झालेला असतो। तुम्ही डॉक्युमेंट दिल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट क्लिअर त्यांच्याकडे गेल्यानंतर या ठिकाणी तुमचा पगार परत सुरळीत या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होईल। अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। भेटूया अशाच नवीन अपडेट्सचा। जय हिंद।